सातारा जिल्हा परिषदच्या काल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर बरेच काही ज्यांना याच्यामध्ये यश आलं नाही त्यांनी सगळे पालकमंत्री असतील बरेच आमच्यावर आणि भाजपवर आरोप केले की आम्ही दंडेलशाही केली, लोकशाहीचा खून झाला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी केलं. मला आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच लोकांना पण आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण लोकशाही पाळून लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे काल जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेला सभागृहामध्ये आमचे सदस्य गेले त्यावेळेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते. 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले. सर्वजण स्वतः गेलेत. त्यात कुणीही मी त्यांच्या मागं होतो का जयाभाऊ मागं होते का असं अजिबात नाही. सगळे त्यांचे ते गाडीतनं येऊन त्यांचे ते सगळे गेले. दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-7 दिवस दबावाखाली ठेवलं होतं. अशा आमच्या विचाराच्या या सदस्यांनी सभागृहात गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं मतदान केलं. ते त्यांनी त्यांच्या पूर्ण विचारानं आणि पूर्ण यानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे भीती घालण्याचा दबाव वगैरे आणि असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी का आम्हा कुणाकडनंही केला गेला नाही. अजून एक विषय जे सारखं हे केलं जातं की आता पण आपण थोडं अनौपचारिक बोलत होतो की जी तक्रारसुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाही आहे. त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली, मुलांनी स्वतःच्या म्हणजे जे सदस्य होते त्यांच्या चिरंजीवांनीच तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनीच नावं दिली आणि पोलिसांनी आलेल्या तक्रारीप्रमाणे कार्यवाही केली आहे. ह्यात पोलिसांचं पण काय चुकलं किंवा पोलिसांनी मग असं समजायचं का की तक्रार तरी पोलिसांनी गप्पच बसायला पाहिजे होतं. पोलिसांना जे योग्य वाटलं आलेल्या तक्रारीनं आणि ह्यानं निवडणुकीच्या ह्यानं म्हणा किंवा निवडणूक आहे अशा पद्धतीनं जर कोणाला किडनॅप करून नेल्या अशी तक्रार तर त्यांनी ती कार्यवाही केलेली आहे. त्यामुळं